अशी मी अपेक्षा करतो। आता चर्चेला सुरुवात होईल। प्रभू साहेब अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यावर सार्वजनिक बांधकाम सुरुवात होऊ विभाग, द्या। उद्योग, ऊर्जा, कामगार, खनिज कर्म, ग्रामविकास, आदिवासी विभाग, सहकारी पणन वस्त्र उद्योग आणि उच्चतंत्र विभागाच्या मागण्यावरती मी या ठिकाणी माझ्या मागण्या मांडतो। अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत आपण जर पाहिलं तर मुंबई गोवा जो मार्ग आहे तो आपण बघितलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्ण झाला आहे, पण रत्नागिरी आणि रायगड याच्यामध्ये गेले अनेक दिवस या संबंधीचं काम जे संत गतीने होतं आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टीच्या त्रुटी आहेत। या सगळ्या गोष्टीबद्दल नेमकं हा रस्ता पूर्ण कधी होणार आणि कोकणवासियांना या मार्गाने सरळ मुंबईहून कोकणात जाण्यासाठी अडथळे कधी बंद होणार आणि याची सुरुवात महामार्ग पूर्णपणे कधी सुरू करणार याविषयी सगळ्यांना शंका आहे। तर त्या दृष्टीने देखील माननीय मंत्री महोदयांनी या मागण्यामध्ये माझी मागणी अशी आहे की नेमकी ती तारीख या ठिकाणी घोषित करावी। अध्यक्ष महोदय, रायगड येथील राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ ते अलिबाग हा 25 किलोमीटर रस्त्याचं काम हे अत्यंत निकृष्ट आहे। यामध्ये कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार झाला आहे। याचं कारण असं आहे की राष्ट्रीय महामार्गावर वडखळ ते अलिबाग 25 किलोमीटर रस्ता असंख्य खड्डे बुजवण्यासाठी शासनाने 22 कोटी 14 लाखाचा निधी मंजूर केला। सदर रस्त्याचे काम कंत्राटावर देवर अर्थ म्युअर्स या कंपनीला देण्यात आले। सदर कंत्राटाच्या कंपनी अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले व खड्डे बुजवण्यासाठी शासनाने मंजूर केलेले 22 कोटी 14 लाख निधी अपव्य करून कोट्यवधी रुपयाचा घोटाळा केला। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये शासनाचे अधिकारी, अभियंता, कंत्राटदार आणि यांचं आर्थिक संगमत आहे असं माझं मत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की गेल्या 10 वर्षात दर पावसाळ्यात या महामार्गावर अत्यंत परिस्थिती बिकट असते। शासनाकडून तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते, कोट्यवधी रुपये खर्च केला जातो। सुमारे 1700 कोटी रुपये आत्तापर्यंत खर्च झालेला आहे। वडखळ ते अलिबाग 25 किलोमीटरचा महामार्ग सोबतीकरण करणार असल्याचं आश्वासन देऊन यावर कुठची कारवाई नाही आणि म्हणून माझी मागणी अशी आहे की या घोटाळ्यामध्ये जे अधिकारी, अभियंता, कंत्राटदार हे जे आहेत त्यांची चौकशी करून जर दोषी असेल तर याच्यावरती कारवाई करावी अशी माझी मागणी आहे। अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर आज सार्वजनिक बांधकाम विभागावरती आपण बोलत असताना मुंबईतील सर्वच पोलीस वसाहतीमधील मुंबई पोलिसांना मालकी हक्काची घरं आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देणार आहोत। मुंबईतील वरळी बिडी चाळ येथील सहकारी निवासस्थानाची जागा पोलिसांना 15 लाखाचं घर देणार होतो। माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आजच चावी वाटप आहे आणि या ठिकाणी असं आहे की मालाड येथील जी 36 पोलीस अंमलदार कुटुंबियांनी परवा मी माननीय मुख्यमंत्र्यांचे निवेदन दिलं त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पोलीस वसाहतीमध्ये क्रमांक 1A, 2B, 2 इमारतीमध्ये 96 पोलीस अंमलदार त्या ठिकाणी वास्तव्यात आहेत। 10 वर्षापासून निवासस्थानाची दुरुस्ती व देखभाल कामे निकृष्ट दर्जाची झाली। या ठिकाणी निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला नाही। तर माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की यासंबंधी निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या ठिकाणी द्यावा आणि ही इमारत दुरुस्त करून द्यावी आणि सदर मालाड पोलीस वसाहतीत असलेल्या 1-2 वास्तव्य करणाऱ्या श्री 36 पोलीस अंमलदार यांनी असं सांगितलं की दुरुस्त तर कराच, परंतु त्याचबरोबर पोलिसांना हक्काची घरं ज्या धर्तीवर देतात त्याच धर्तीवरती या 96 पोलीस अंमलदारांना देखील या इमारत दुरुस्तीनंतर किंवा पुनर्बांधणीनंतर त्यांना कायमस्वरूपी घरं मिळावी अशी माझी या ठिकाणी मागणी आहे। अध्यक्ष महोदय, या सगळ्या विषयावरती बोलत असताना ऊर्जा विभागाच्या वतीने अनेक चर्चा त्या सभागृहामध्ये झाल्या। अध्यक्ष महोदय, आज ऊर्जा विभागामध्ये कंत्राटी कामगारांच्या मागण्या ज्या आहेत त्या भयावह परिस्थितीच्या आहेत आणि अनेक वेळा कंत्राटी कामगार सतत सातत्याने उपमुख्यमंत्री ऊर्जा विभागाची त्या ठिकाणी बैठका घेतात, त्याबद्दल चर्चा करतात, परंतु त्यावरती निर्णय होत नाही। शासनाने महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या 3 कंपन्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना थकबाकीसह 19% मूळ वेतन वाढ देण्याचे मिनिट्स 19/9/2024 रोजी जारी केले, परंतु या मिनिट्सच्या विपरीत तिन्ही वीज कंपन्यांनी प्रशासनाने 14/10/2024 रोजी जारी केलेल्या विपरीत परिपत्रकात प्रत्यक्षात
19% दिलेली मूळ वेतनवाढ शासनातर्फे आगामी लागू होणाऱ्या किमान वेतनवाढीपेक्षा जास्त असेल तर जास्तीची रक्कम वळती करण्यात येईल असे 2019 पासून मिळणारा पूरक भत्ता अचानक स्थगित ठेवण्यात येण्याच्या परिपत्रकात नमूद केलेलं आहे. अध्यक्ष, म्हणजे एका बाजूला उपमुख्यमंत्री असताना त्यांनी जी बैठक घेतली ऊर्जा विभागाने, त्याच्यामध्ये कामगारांना तुम्ही एक न्याय देता, एका बाजूने आश्वासन देता आणि दुसऱ्या बाजूने असे त्यांचे पैसे आपण काढता. एकदा दिलेली मूळ वेतन वाढ व पूरक भत्ता कायदा म्हणतो की कमी किंवा स्थगित ठेवता येत नाही, फक्त वाढवता येतो. तर अशी शासनाची तिन्ही कंपन्या थकबाकी कंत्राटी फसवणूक केलेली आहे. तसे 19% मूळ वेतन वाढीची थकबाकी नियमित कामगारांसाठी एप्रिल 2023 पासून देण्याचे व इतर खालील प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत जे मिनिट्समध्ये म्हटलं आहे त्यानुसार कारवाई करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की खाजगी हॉस्पिटलमध्ये कॅशलेस वैद्यकीय योजना देण्याचे घोषित केलं होतं, त्याबद्दल अद्यापही काही झालेलं नाही आहे. महात्मा फुले वैद्यकीय योजना त्यांना लागू केली जावी असं त्यांनी म्हटलं आहे, त्याबद्दल काही झालेलं नाही आहे. खापरखेडा गेटवरील कंत्राटी कामगारांनी 7/3/2024 रोजी आंदोलनातील गुन्हे मागे घेणे याबाबत सहानुभूती करून विचार करू असं म्हटलं होतं, त्यावर काही झालेलं नाही. तसेच तिन्ही कंपन्यातील कंत्राटी कामगारांची स्वतंत्र अनुसूची करून स्वतंत्र वीज उद्योग जाहीर करणे वगैरे मागण्या ज्या मान्य केल्या होत्या त्यावर देखील काय कारवाई नाही. यामुळे शासनाकडून कंत्राटी कामगारांवर अन्याय होतोय व दुर्लक्ष होतोय. याबाबत शासनाने जो माननीय उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांनी 9/9/2024 रोजी बैठक घेऊन ज्या पद्धतीच्या मागण्यांना त्या ठिकाणी प्रतिसाद दिला होता ते मिनिट्सनुसार कारवाई करावी अशी माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, याच संबंधित कामगार विभागामध्ये मी गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरी जी माझ्या मतदारसंघाला लागून आहे त्यासंबंधी अनेक वेळा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. मी औचित्याचा मुद्दा आणला, लक्षवेधी मांडण्याचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये दादासाहेब फाळके चित्रनगरीतील राज्यातील चित्रपट व इतर करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार ज्युनियर कलाकारांवर मालक निर्माते यांच्यासह सातत्याने अन्याय होत असल्याबाबत याबाबतचं पत्र दिलं. आणि अध्यक्ष महोदय, या विषयासंबंधी हिवाळी अधिवेशनाच्या 2025 मध्ये उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्द्यावर ते लेखी उत्तर आलेलं आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की शासनान्वये मानक कार्यप्रणाली SOP लागू करण्यात आलेली आहे असं ते म्हणत आहेत. परंतु या कार्यप्रणालीनुसार 22 सप्टेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार शासनाने कामगारांच्या तक्रारी निवेदनावर तात्काळ कारवाई करण्यासाठी कामगार आयुक्त मुंबई उपनगर पश्चिम व मुंबई यांच्या अधीक्षणाखाली संयुक्त समिती गठीत करण्यात आली होती असं म्हटलं आहे. परंतु या ठिकाणी कुठचीही कारवाई झालेली नाही. उपरोक्त कलाकार कामगारांच्या मागण्यावर मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर हे जे कपात सुचलेलं होतं ते विसंगतीचं आहे आणि म्हणून मी जे पत्र मान्य कामगार मंत्र्यांनी दिलं होतं, कामगार मंत्री आहेत का? बोला. कामगार मंत्री नाही, कशाला बोलू कामगारावर? बांधकाम मंत्री नाही, कशासाठी बोलायचं आम्ही? म्हणजे बजेट तुम्ही मंजूर करून देणार, काय बोलवणार? प्रत्येक वेळेला तुम्ही बोलवता, आम्ही बसायचं काय आहे की नाही? विरोधी पक्षाचं काय मंत्री नाही, कोण ऐकतं आमचं? कशासाठी आम्ही बोलतो? कशासाठी अभ्यास करतो? कशासाठी माहिती घेतो? सगळं बट्ट्याबोळ केलेलं आहे. अरे कपात सुद्धा उत्तर पण खोटं देता. तहकूब करा, हाऊस 10 मिनिटांनी तहकूब करा. प्रभू साहेब, आम्ही बोलणार, आम्ही बसतो साहेब संसदीय कार्यमंत्री आहेत, संसदीय कार्यमंत्र्यांना उत्तर देणार नाही. प्रत्येक वेळेला तुम्ही असं म्हणता. इतक्या वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असताना कशाला बसताय तुम्ही? चुकीचं माहिती बघा, मला माहिती आहे इतक्या वर्ष आम्ही काम करतो, तुमच्यापेक्षा जास्त अनुभव आमचा आहे. असं चुकीचं करू नका आणि सांगू नका त्या रचना अधिकाऱ्यांना बोलत नाही याचा अर्थ आपण चालू वडट्टीवार साहेब, आपण चालू